रोहिणी के गर्भ में डाल दिया और वही साक्षात बलराम जी भक्तों के लिए हाथ नीचे नहीं ऊपर दोनों हाथ ऊपर हुआ है। और अभी भगवान चतुर्भुज रूप धारण करके प्रकट हो गए। बैठिए बैठिए, चतुर्भुज रूप धारण करके प्रकट हो गए हैं। अब भगवान गोपाल कृष्ण को टोकरी में लेकर के वसुदेव जी देवकी नंदन ताली ताली गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला गोपाला गुलाब बाबा हे देवकी नंदन गोपाला गुलाब बाबा गोपाला। महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संत शिरोमणी सद्गुरू श्री संत गुलाबबाबा यांची कर्मभूमी काटेल आहे आणि या कर्मभूमीला महाभारत कालीन ऐतिहासिक पुरावा आहे। श्रीकृष्णाने रुक्मिणी हरणच्या वेळेस इथं मुक्काम केला होता 3 दिवस आणि त्या स्थानावरती श्रीकृष्ण या जन्मात गुलाबबाबांच्या रूपात काटेलला आले आणि ही काटेलची यात्रा वर्षाला 2दा होत असते, एकदा गोकुळाष्टमी आणि दुसरी महाशिवरात्री। तर आज आपण सर्व गोकुळाष्टमीच्या यात्रेला आलो आहे आणि साधारणतः ही यात्रा 4 दिवस चालते। गोकुळाष्टमीच्या 2 दिवस अगोदर आणि गोकुळाष्टमीच्या नंतर तर गोकुळाष्टमीच्या नंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाला होत असतो आणि जन्माष्टमीच्या दिवशी हा मोठा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि संपूर्ण भारतातून 1 लाख जवळपास 1 लाख लोक या 4 दिवसाच्या कालावधीत येतात आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि येणाऱ्या सर्व भक्तांची सर्व राहण्याची सोय, जेवणाची सोय, सगळ्या पद्धतीची सोय आपण इथं करत असतो संस्थांतर्फे। तर सर्व भक्तांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा। माझं नाव उमेश मुरलीधर मुकीम, मी हिंगणी बुद्रुक तालुका जिल्हा अकोलावरून आलेलो आहे। आम्ही आमच्या आजोबापासून या यात्रेमध्ये उडालो। आमचे आजोबा म्हणजे आमचे आजोबा म्हणजे 60-70 वर्षापासून आम्ही या यात्रेला उडालो। तसेच आमच्या गावात पण श्री संत गुलाबबाबांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आणि आम्हाला 60 ते 70 वर्ष या यात्रेमध्ये झालेले आहेत एवढ्या आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही इथं आमच्या आजोबापासून येत आहोत।